हॅलो माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी वेळेपासून स्वागत करते. तर आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात झाली आहे. आता मी पटापट आवरते. प्रिशूची आंघोळ करून दिली, तिला रेडी केलं. तिला कसं रेडी केलं आधी ते तुम्हाला दाखवते आणि त्याच्यानंतर पुढे बोलते. आहा, हे बघ माझ्या आहा बाळ रेडी झालं. माझ्या आहा बाळ रेडी झालं. पिलू गुड मॉर्निंग. शोना हाय कर. ए शोना हाय कर. हाय. सो बघा, बाबा आणि प्रिशू निघालेत मंदिरात जायला. प्रिशूने मस्त बाबाचा बोट पकडला आणि आता दोघंही जण मंदिरात जातात आहे. ते तिकडे मंदिरात गेलेत. तोपर्यंत आईचा मस्त गरमागरम शिरा तयार झाला इथे प्रसादाचा, आणि आईसुद्धा शिरा घेऊन मंदिरात निघाली जायला. आता आज विठ्ठलाचा वर्धापन दिवस आहे, म्हणजे आजच्या दिवशी मूर्तीची स्थापना वगैरे या सर्व गोष्टी झालेल्या आहे. सो त्याचाच हा कार्यक्रम आहे. गेली मंदिरामध्ये आणि मी प्रिशूला सुद्धा पटकन आंघोळ करून दिली. म्हणून मग सकाळी ब्लॉग सुरू करते म्हटलं, पण झालंच नाही. सकाळी म्हणजे आताही सकाळच आहे, 10 वाजलेत. तर आधी करते म्हटलं ब्लॉग सुरू, पण झालाच नाही कारण प्रिशू लेट उठली आज. रात्री आम्ही 1 वाजेपर्यंत झोपलोच नाही, म्हणजे आमची प्रिशू. त्याच्यामुळे मग लेट झालं सर्व. तर आता ते तिकडे गेलेले आहेत. तोपर्यंत मी पटकन आवरून घेते, कपडे धुवून घेते, आंघोळ करते, डोकंसुद्धा धुवायचं आहे आणि मला मंदिरात जायचं आहे आज. तर पटापट मी माझे सगळे कामं आटपते, त्याच्यानंतर मंदिरात जाते. बाकी काय काय होतं ते तुमच्यासोबत शेअर करते. आता तिकडे आरती वगैरे होणार आहे, पण ते तर काय मी शेअर नाही करू शकत, कारण तोपर्यंत माझं होणारच नाही. बाबाचे कपडे आहेत धुवायला, आणि बाबाच्या कपड्या म्हटल्यानंतर वेळ लागेल. सो तिला तिकडे पाठवून दिलं, म्हटलं तोपर्यंत माझी कामं निवांत होतील. तर चला आता मी पटापट कामं करते आणि बाकी काय होतं ते तुमच्याबरोबर पुढे शेअर करते. सो मी इथे पटापट आवरायला घेतलं. आता मी प्रिशूची आंघोळ करत होती, कारण तिला मंदिरात पाठवायचं होतं आई बाबासोबत. तर तोपर्यंत त्यांना बाबांनी अंथरुणाच्या घड्या करून ठेवलेल्या. आता या 2 गाद्या वगैरे बाकी ठेवायला दुसरीकडे कुठे जागा नाही, कारण घरात खूप जास्त मोठे मोठे उंदीर आहेत. त्याच्यामुळे मग हे बेडवरच ठेवावं लागतात. सो बाबांनी घड्या केलेल्या होत्या, ते मी आता पटकन ठेवून देते आहे. तर हे रोजचंच काम बिछाना आवरायचं जे आहे ना, ते माझ्याकडे असतं. काही वेळेस एखाद वेळेस बाबा वगैरे करून घेतात, जर मला घाई असली इन केस तर. आणि प्रिशूची खेळणी नेहमीप्रमाणे बेडवर अशीच पडलेली असतात. सो माझं ना बेडावरून झाला, तुम्ही बघू शकता. आता या 2 प्रिशूच्या पाण्याच्या चादर आहेत. सो या वरच पाहिजेत, कारण डायपर तिला आम्ही घालत नाही सोलं वगैरे करायचं म्हणून. ही माझी नात, ही सुद्धा वरच पाहिजे असते. आणि ही प्रिशूची उशी, सो ही सुद्धा वर पाहिजे. आणि हे तिचं ब्लँकेट, या ज्या तिच्या गोष्टी आहेत ना, त्या वरच पाहिजे. सो त्या वर ठेवलेल्या आहेत. आणि बाकी तिने पूर्ण खाली पत्ते सांडून ठेवले आहेत. आता मला ते आवरायचं आहे, आणि त्याच्यानंतर मग झाडू वगैरे करते, पोछा मारते आणि कपडे वगैरे धुवून घेते. बघता तुम्ही, हिने सगळे पत्ते, तिचं टाळ, तिचे कपडे, हे धुवायचे वगैरे, या सर्व गोष्टी अशा अस्ताव्यस्त पडलेल्या आहेत. सो मी हे सर्व पत्ते वगैरे आवरायला घेतले. आता तिचं कसं होतं ना, तिला खेळायला काहीही पाहिजे. खेळणी तर आम्हाला अजिबात खेळायची नसते. सो रात्रीला तिने हे पत्ते मागितलेले, मग रात्री खेळली, अर्ध्या रात्री खेळली. आणि तसं हे तिच्यासमोर आम्ही हे पत्ते वगैरे असलं काय करत नाही, पण ती त्याला फक्त कागद म्हणून अशी खेळते. सो ते उचलून घेतलं मी, आणि आता झाडू पोछा करून घेते. सो माझं जेवण वगैरे सर्व झालं. प्रिशू तिकडे झोपलेली आहे, आधी तिला झोपून दिलं. आणि आता मी जात आहे शॉपला. त्याआधी हे पहा, हे प्रिशूच्या बोरणांसाठी आणलेले सुंदर असे मुकुट. पण ना काय झालं, इथे ते हलव्याचे दागिने लावलेले होते. आणि आता माझ्या मैत्रिणीला, म्हणजे तिच्या बाळाला कृष्ण बनवणार आहे. जसं लास्ट इयर मी शेअर केलं होतं, प्रिशूला कृष्ण बनवलेलं त्या भागवतमध्ये, त्याच याच्यामध्ये आता तिच्या बाळाला बनवणार आहे. कारण तिचा बाळ 2.5 महिन्याचा वगैरे आहे. किती महिन्याचा आहे? 2.5-3 महिन्याचा आहे तिचा मुलगा. सो ती बोलली की मुकुट दे. तर ना ह्याला खूप जास्त इथे स्टॅपलरच्या पिन्स लागलेल्या होत्या, आणि ते बाळ खूप छोटं आहे. सो त्याला लागायला नको म्हणून ना मी इथे अशी पट्टी लावून घेतली आहे, आणि इकडे पण पट्ट्या लावल्या, कारण स्टॅपलरच्या पिन्स होत्या त्याच्यामुळे. आणि इथले जे हलव्याचे दागिने होते ना, ते काढले, आणि हा धागा व्यवस्थित वाटत नव्हता. सो मी इथे ही रिबिन लावलेली आहे छान, आणि हे मनी लावले. सो मी याला असं कस्टमाइज केलं, कारण तसं मी याला घरी ठेवून काय केलं असतं ना, सो त्याला कामात येईल. तो छोटासा आहे, फोटोशूटला वगैरे पण लहान बाळांना कामात येतं. आणि हे बाजूबंद आले होते. तर ज्या दिवशी आम्ही हे बघितलं ना, श्रेयाने त्याच दिवशी आणलेले, बोरणांच्या दिवशी ड्रेससोबत, तेव्हा ना याला हे साईडला बांधायला वगैरे काहीच नव्हतं. मग आम्ही प्रिशूला हे डायरेक्ट लावू शकत नव्हतो. होतं तिच्याच साईजचं, पण डायरेक्ट कसं लावणार ना. सो आता मी याला सुद्धा अशी चिकटपट्टी लावली, आणि मागणं अशी रिबिन, आणि हे पण मागे जे होतं स्टॅपलरच्या पिन्स, त्याला कव्हर केलं आहे.
बाकी हे ती यूज करेल की नाही मला नाही माहिती, कारण ते खूप छोटं बाळ आहे, बाळाला हेवी होतं. तसं हलकंच आहे. सो ते एवढं छोटं बाळ आहे 2.5-3 महिन्याचं. सो हे सुद्धा ती याचं मुकुट म्हणून लावू शकते. सो मी हे घेऊन जाते, तिला जे पाहिजे ते ती ठेवेल आणि बाकी नसेल पाहिजे तर मग मी रिटर्न घेऊन येईल असं. सो आता आधी तिकडे जाते मी, तिला हे देऊन देते. प्रिशूसाठी डायपर आणायचा आहे, कारण आईला तिला भागवतात घेऊन जायचं आहे आणि 2.5-3 तास वगैरे असतात. सो बाकी मग ते सूच वगैरे नाटक नाही पाहिजे. सो चला आता मी हे घेऊन जाते आणि त्याच्यानंतर मग डायरेक्टली शॉपला जाते. सो बाकी काय काय होतं ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करतेच. व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. A few moments later. सो मी आताच शॉपला आले. आता मला माझं आवरायचं आहे, म्हणजे केस वगैरे विंचरायचं आहे. जसं मॉर्निंगला सांगितलं, डोकं धुतलंय मी आज. आणि घरी ना सर्वजण तेल लावतात, त्याच्यामुळे मग मी त्यांचा कंगवा यूज नाही करत, कारण मला माहिती नाही का बरं. तर तेलाचा कंगवा जर यूज केला ना, माझ्या डोक्यालाच दुखायला लागतं आणि स्काल्प जो आहे ना माझा, तो अति जास्त ऑइली होतो त्याच्यामुळे मग. आणि तसंही माझे 2 कंगवे घरी ठेवलेले होते, ते प्रिशू मॅडमने खेळता खेळता कुठेतरी हरवले. आता मला माझं विंचरायचं वगैरे आहे ते करते. त्याआधी ना मी आत्ता मॉर्निंगची क्लिप बघत होती, तेव्हा मला लक्षात आलं की मी ब्लॉग सुरू केलेला. तेव्हा मी बघितलं एक की ते जेव्हा मी मॉर्निंगला बोलत होते, आई ते प्रसाद वगैरे मंदिरात घेऊन गेल्यानंतर, तर माझं हे जे आहे ना ज्वेलरी टॅनिंग, हे खूप जास्त डार्क दिसतंय. आता सध्या तेवढं दिसत नाहीये, कारण मी लाईटच्या एक्झॅक्ट समोर बसलेली आहे. पण घरी ना ते खूप जास्त दिसत होतं. ती क्लिप मला बघितली आणि बऱ्याचदा ना मला असं होतं की कोणालाही वाटते साहजिक की ती माती आहे, पण ती माती नाही, ती ज्वेलरीचं टॅनिंग आहे. जे मी लास्ट टाइम माझं स्किन केअर केलेलं तेव्हा बऱ्यापैकी ते कमी झालेलं होतं. आता ते कमी कमी होत आहे, पण काय होतंय, मी त्याला घासते आणि घासल्याने ना असं होते की ते जास्त वाढत आहे. त्याच्यामुळे ते घासायला नाही पाहिजे. जर तुम्हालाही कोणाला असेल इन केस ज्वेलरी टॅनिंग, तर त्याला घासायची नाही. ती घासल्याने ना खूप जास्त वाढते. हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. सो म्हटलं चला तेही शेअर करावं. बाकी आता कालची जी पेंडिंग कामं राहिली ते करायची आहे. आज मी आठवणीने चार्जर आणलाय, कारण कालसारखा गोंधळ नको व्हायला. बाकी आईला रात्री मी खूप चिडली होती, कारण कसं होतं घरी गेल्यानंतर माझं व्हिडिओचे काहीच कामं होत नाही आणि इकडे संध्याकाळ झाली की मला प्रिशूची जास्तच ओढ लागते. दिवसभरात तिला किती जरी भेटली असली ना तरी तिची ओढ जास्त लागते. मग मला असं होतं की चल घरी जाते, पण घरी गेल्यानंतर लवकर काही येणं होत नाही आणि रात्रीलाही लवकर घरी गेलं तर मला कसं वाटतं की माझी एडिटिंगच तर पेंडिंग आहे ना. सो मी तिच्यासोबत बघता बघता, तिच्यासोबत खेळता खेळता तिच्यासमोर राहून एडिटिंग फिनिश करते. पण घरी गेल्यानंतर ते काहीच होत नाही. काल माझे अर्जंट काही व्हिडिओ शेड्यूल करायचे होते, माझं तेही काम झालं नाही. मग मला काल रात्री एवढं चिडल्यासारखं झालं ना, मी खूप चिडली रात्री सर्वांवर की तुम्हाला म्हणजे मी मोबाईल घेऊन दिसते तर मी टाइमपास नाही करत ना. माझे जे काही कामं आहेत ते मी यासाठी घरी येऊन करते, कारण मला तिच्यासोबत थोडा जास्त टाइम मिळावा म्हणून. पण म्हटलं जाऊ दे, किती जरी ओरडावरत केली, काही जरी केली तरी ते बाळ आहे शेवटी, तिचं तर काहीच नाही करू शकत. पण बाकी ही सर्वांना काय म्हणणार ना. सो मी आता डिसाईड केलं की जाऊ दे, मी माझं पूर्ण काम फिनिश होईपर्यंत शॉपमधून घरी नाही जाणार. बाकी आज माझी झोप अजिबात झालेली नाही. मला खूप जास्त झोप येत आहे, कारण प्रिशूने रात्री 1 वाजेपर्यंत जागवलं. त्याच्यानंतर आता मॅडमनी रात्रीचं वेगळंच सुरू केलेलं आहे. अर्ध्या रात्री माझ्यासोबत गोष्टी करत बसते. आई आई तिचं सुरू असतं. मग मी ते आई म्हटल्यानंतर ते एवढं क्यूट आवाजात ते लगेच मला जाग येतो. मी किती गाढ झोपेत असो, मग तिचं ते सुरू असतं आई 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 करून, इकडून कधी तिकडून वगैरे त्या सर्व गोष्टी. पण छान आहे, मदरहूड मी खूप एन्जॉय करते. तर चला आता मी माझं काम फिनिश करते. बाकी काय काय होतं ते तुमच्याबरोबर शेअर करतेच. माझी बरोबर तुम्हाला जास्त बोर नको व्हायला, त्याच्यामुळे मग मी माझं असं जास्त काही दाखवत नाही इकडलं शॉपमधलं. मी डायरेक्टली घरी गेल्यानंतर शेअर करेल. आता आज तरी डिसाईड केलं आहे मी की मी मध्ये घरी जाणार नाही, पण रिशू मॅडमचा जर पुकार आला तर मला घरी जावंच लागतं. सो असं आहे. चला आता मी माझे काम आटपून घेते, केस वगैरे विंचरते आणि बाकी काय काय होतं ते तुमच्याबरोबर शेअर करते. सो व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. Later that same evening. सो आता वाजलेले आहेत 7 आणि मला खूप जास्त भूक लागली आहे, कारण आज स्वयंपाक केलेला नव्हता. पोटभर नाश्ताच होता फक्त. आणि मला प्रिशूपासनं असं होतं की प्रिशू झाल्यापासनं की मला भूक खूप जास्त लागते. जर प्रॉपर जेवण नसेल, पोळी भाजी, तर मला खूप भूक लागते. आता घरी कॉल केला होता मी 5:30ला, तर आई बोलली की वेळ आहे स्वयंपाक करायला, म्हणजे 9 वगैरे वाजतील. आणि मी तसंही काल डिसाईड केलेलं की मी घरी लवकर नाही जाणार, जसं मी आधी सांगितलं तसं. कारण काय होतं, प्रिशूमुळे काल माझा व्हिडिओ डिलीट झाला.
जो माझी दिवसभराची मेहनत होती 19 मिनिट 48 सेकंदचा तो व्हिडिओ होता, जो मी अपलोड करायला म्हणजे सॉरी एक्सपोर्ट करायला ठेवला. त्याच्यानंतर बाहेर गेली 1-2 मिनिटासाठी. आयुष आला होता त्याच्यासोबत बोलायला. तेवढ्या वेळात प्रिशूने मोबाईलमध्ये काय केलं काय माहिती. तिचं कसं असतं, ती आमच्या मागे लगेच बाहेर येते. सो मला वाटलं ती येईल बाहेर, पण ती बाहेर नाही आली. तिने मोबाईलमध्ये काय केलं काय माहिती, तो व्हिडिओ गेला. आणि मग माझी एवढी चिडचिड होत होती. आणि श्रेया फक्त एक अशी आहे जी मला या बाबतीत मला समजून घेते की खरोखर एडिटिंग करण्यात किंवा शूट करण्यात खूप जास्त वेळ जातो, ते टाईम कन्झ्युमिंग आहे, त्यामध्ये डोकंसुद्धा थकतं. ही समजून घेणारी व्यक्ती फक्त श्रेया आहे, बाकी कोणीच नाही. कारण तिने स्वतःसुद्धा ती एडिटिंग करते. तिला स्वतःसुद्धा या सर्व गोष्टींचं माहिती आहे की किती जास्त वेळ जातो. त्याच्यामुळे ना ती समजून घेते. बाकी असं होतं की मला म्हणजे कामाचा थकवा नाही येत. मला थकवा या गोष्टीचा येतो की का बरं मेहनत ही फक्त डोळ्यांनी जे बघितलं जाते फक्त त्यांचीच मेहनत किंवा जे आता जॉब करतात ना त्यांची मेहनत ही खूप लक्षात ठेवली जाते की नाही, दिवसभर काम करते, दिवसभर ड्युटी करते, दिवसभर जॉब करते, सो थकत असेल. आणि माझ्या बाबतीत हे होतं की फक्त मी दुकानात यायच्या आधीचा वेळ म्हणजे माझ्या शॉपमध्ये यायच्या आधीचा वेळ आणि माझ्या शॉपमधून गेल्यानंतरचा वेळ, तेवढाच फक्त टाईम पिरियड माझ्या बाबतीत काउंट केला जातो किंवा बघितला जातो. आणि हे साहजिक कोणा एकाचं नाही आहे, हे साहजिक सर्वांचंच होतंय. मग मला हे वाटतं की मी जी मेहनत करते ना ती बिहाइंड द सीन आहे. कारण मी दिवसभर किती मेहनत करते, मी दिवसभर किती मी व्हिडिओच्या मागे असते कंटिन्यू. आताही माझा चेहरा बघून लक्षात येत असेल की मी किती थकली आहे, कारण कंटिन्यू लॅपटॉपवर सुरू आहे. आणि मी मेहनत करते ते कोणाला सांगायसाठी नाही किंवा कोणाला दाखवायसाठी नाही. आणि मला खरं सांगू का, आता एक्सपेक्टेशन नाहीच आहे कोणाकडून काही, की कोणी समजून घेतलं पाहिजे किंवा किंवा असं कोणी अप्रिशिएट केलं पाहिजे. नाही, ते तर मला आधीपासून कधीच नाही वाटत की कोणी अप्रिशिएट केलं पाहिजे. अप्रिशिएट करण्यासारखं मी काही करतही नाही, मला मान्य आहे. पण असं होते की ठीक आहे, माझी मेहनत कोणी समजून नका घेऊ, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. किमान एक त्या गोष्टीची जाणीव तरी असायला पाहिजे की हा व्यक्ती दिवसभर खरोखर मेहनत करत असेल. माझ्या आयडीजवर जे डेली व्हिडिओ येतात, माझ्या स्नेहप्रिश ब्युटी हेवनच्या याच्यावर सुद्धा, माझ्या स्नेहप्रिश डायरीजच्या याच्यावर सुद्धा, तर ते असंच नाही येत ना, त्याच्या मागे मेहनत आहे आणि खूप मेहनत आहे. ही गोष्ट फक्त श्रेया समजून घेते. तर मला थकवा कामाचा येत नाही, मला थकवा अशा गोष्टींचा येतो. पण असो, खूप जास्त अस्वस्थ वाटत होतं आणि माझ्याकडे बोलायला तर तसंही कोणी नाही, मी कोणाकडे बोलूच शकत नाही. त्याच्यामुळे म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते. इन केस तुमच्यातलंही जर असं कोणी असेल ना की ज्यांना वाटतंय आपण जेही काही करतोय ते कोणी अप्रिशिएट करत नाही आहे किंवा त्याची कोणी जाणीव ठेवत नाही आहे, सिम्पली आपण हाच विचार करायचा की आपण काय करतोय काय नाही हे कोणाला जाणीव असो की नसो, वरच्याला असते. मी तरी हीच गोष्ट डोक्यात ठेवून चालते. पण कधी कधी खूप जास्त गोष्टींचा त्रास होतो की आपली जी मेहनत आहे ती पडद्यामागची आहे, ती कधीच पडद्या पुढच्या लोकांना दिसणार नाही. आणि असं असतं की नोकरी करणाऱ्यांचा एक अमाऊंट दिसतो, त्याच्यामुळे त्या व्यक्तीचा एक टाइम सुद्धा दिसतो की हा व्यक्ती या टायमापासून या टायमापर्यंत काम करतो, या व्यक्तीला या टायमापासून या टायमापर्यंत काम करण्याचे पैसे मिळते, म्हणजे फक्त हा व्यक्ती मेहनत करतोय. जे स्वतःचं काहीतरी करतंय त्यांच्या बाबतीत असं खूप वेळा हे बोलल्या गेलेलं आहे की कोणी नसताना किंवा जेव्हा दुकान जास्त चालत नाही त्यावेळेस तर काही कामच नसेल राहत ना. सो मी उत्तर देत नाही अशा बाबतीत अजिबात. कधी कधी मला खूप थकल्यासारखं होतं, म्हणजे विचारांनी सर्वात जास्त. कामाने नाही थकत मी, विचारांनी थकते. आणि तेव्हा मग असं असतं की मी खूप जास्त देवासोबत बोलते, बाकी मी कोणासोबत बोलत नाही. फक्त मी देवासोबत खूप जास्त बोलते. कधी कधी असं होतं की का बरं आपली मेहनत कोणाला दिसत नाही, की फक्त जर नजरेसमोर लोकांना जेवढं दिसतं ना की हे करत आहे किंवा ते करत आहे, बस त्यांच्यासाठी तेच सफिशियंट आहे. मी जेही काय करते ना दिवसभर, मी कितीही दिवसभर राबो कितीही राबो, कधी कधी काय होतं खूप डोकं दुखतं माझं कंटिन्यू लॅपटॉपवर मोबाईलवर हे काम करून. पण कोणी आहेच नाही बघायला इथं ते. असो, बाकी मी खूप लकी आहे, माझी फॅमिली खूप समजून घेते, ब्रिशूला वगैरे सांभाळते.
आणि माझी फॅमिली जर नसती तर कदाचित मी काही करूसुद्धा शकली नसती. सो मी जेही काही करू शकत आहे ते सगळं माझ्या फॅमिलीमुळे, त्यांच्या सपोर्टमुळे. पण ज्या गोष्टी त्यांच्या समोर नाही घडत त्या गोष्टी त्यांनी समजून घ्याव्या, हे एक्सपेक्टेशन मी करणं चुकीचं आहे. म्हणजे मी खरोखर थकत असेल किंवा मला खरोखर दिवसभर काम राहत असतील, या गोष्टी त्यांनी समजून घेतल्या पाहिजे, ही अपेक्षा माझी चुकीची आहे. हे मला आत्ता लक्षात यायला लागलं आहे किंवा आत्ता या गोष्टी समजायला लागल्या. सो म्हणून तुमच्यासोबत शेअर केलं. आपण अपेक्षा करणं सोडायला पाहिजे, मग सगळ्या गोष्टी सोप्या होत्या. सो आता मी सुद्धा या अपेक्षा करणं सोडलं आहे की मी खरोखर मेहनत करते, हे कोणी समजायला पाहिजे. कारण त्यांच्यासमोर त्या गोष्टी होतच नाहीत ना, त्यांच्यासमोर त्यांना ते नाही दिसत, तर ते कसं त्या गोष्टीवर विश्वास ठेवणार ना. जर मी कुठली तरी 9 ते 9ची किंवा 9 ते 8ची काहीतरी ड्युटी करत असते तर कदाचित त्या गोष्टी समजल्या गेल्या असत्या की ही ड्युटी करते, ही मेहनत करते. आता तसं काही नाहीच आहे ना, तर मग मी हे एक्सपेक्ट नाही करायला पाहिजे की कोणी समजून घ्यायला पाहिजे ही गोष्ट, किंवा कोणी हे गृहीत धरायला पाहिजे की मीही थकत असेल, मीही दिवसभर करत असेल काही ना काही काम. सो असं आहे. तर सर्वात महत्त्वाचं हे आहे की जर आपल्या कामातून पैसा येत असला ना तरच आपल्या कामाला महत्त्व असतं. जर आपल्या कामातून पैसा येत नसला ना की त्याला महत्त्व नाही राहत. लेसन आहे हा माझा. असो, चला आता मी काम करते 9पर्यंत तरी, आणि त्याच्यानंतर मग घरी जाते. सो मी घरी आली आहे आणि प्रिशू आता बाबासोबत जात आहे भजनाला, तिचा टाळ वगैरे घेऊन, कारण मंदिरामध्ये पुढे भजन आहे. आणि ती बाबाच्या मागेच लागली होती. मी नुकतीच आली पण तरीसुद्धा तिला माझ्यासोबत नाही थांबायचं आहे, तिला जायचं आहे भजनाला. सो बाबा तिला इथे मंदिरामध्ये घेऊन जात आहे. हे जे पुढे मंदिर आहे तिथे भजन आहे, सो तिथे जातात आहे हे दोघं. आणि इकडे स्वयंपाकसुद्धा रेडी आहे. आज ना आईने मस्त आलू पराठा बनवलेला होता, असा पुरणाच्या पोळीसारखा, जो मला खूप जास्त आवडतो. मला खूप ॲसिडिटी होते पण तरी पण विचार केला की चला आता 2 खाते, तर आधी मी जेवून घेते आणि मग बोलते. सो मी घरी आली आणि प्रिशू आता भजनाला गेलेली आहे बाबासोबत. बाबाच्या मागे लागली ती आणि गेली, जसं मी तुम्हाला दाखवलं तसं. बाकी माझं जेवण वगैरे सर्व झालं आहे. थोडं डोकं दुखतं आहे, मी गोळी घेतलेली आहे. सो आता आराम करते, कारण ती येईपर्यंतच माझी झोप होईल. सो आता मी आराम करते. या व्हिडिओला इथे सेंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.